राज्यभरामध्ये सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय। विदर्भामध्ये कमाल तापमान 40 अंशांच्याही वर गेलंय। वर्ध्यात आज सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। इथे पारा तब्बल 43.1 अंशांवर पोहोचला। विदर्भासह मराठवाड्यातील परभणी, नांदेड, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या वर गेले। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून उकाडा वाढलाय। सूर्य अक्षरशः आग ओकतोय। वर्ध्यामध्ये तापमान 43 अंशांवरती पोहोचलंय। उन्हामुळे जिल्ह्यातील वाहतुकीवरही परिणाम झालाय। दरम्यान दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा वाढल्याचं चित्र दिसतंय। वर्ध्यामध्ये आपण पाहू शकतो शहरात रस्ते जे आहेत ते आता नीरव झालेले आहे आणि या ठिकाणी पायदळ चालणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा आता कमी झालेलं आहे। तब्बल 43.1 अंश सेल्सिअस इतकं तापमान जे आहे हे नोंदवलं गेलेलं आहे। तापमानाचा पारा हा असाच वाढत राहिला तर आणखी उष्णतेचा प्रकोप हा दिसून येईल आणि यातच आता खबरदारी घेणं अत्यंत महत्त्वाचं सांगितलं जात आहे। जिल्हा आरोग्य विभागाकडून उष्णतेपासून वाचविण्यासाठीचं जे आव्हान आहे हे आव्हान करण्यात आलेलं आहे। त्यामुळेच वर्ध्याच्या सामान्य रुग्णालयामध्ये शीत कक्ष जे आहे हे सुद्धा उभारण्यात आलेलं आहे। सोबतच शीतपेयाचा वापर अधिकाधिक करावा अशा प्रकारचं जे आव्हान आहे हे आरोग्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे। घरातून बाहेर निघताना रुमाल आणि दुपट्टा बांधूनच नागरिक जे आहे ते घराबाहेर पडताना दिसतात आहे आणि रस्ते जे आहेत हे सुद्धा नीरव झालेलं आहे। दुपारच्या वेळी जी परिस्थिती पाहतोय आपण ती परिस्थिती प्रचंड ऊन आणि उष्णतेची लाट आहे। त्यामुळे पुढील काळात अशाच प्रकारचं उष्णतेचं प्रमाण वाढलं तर उष्माघातासारखे जे प्रकार आहे हे प्रकार समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सावध व्हा असाच इशारा आरोग्य विभागाकडून देण्यात येतोय। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। विदर्भातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। वाशिममध्ये उन्हाचा पारा 42 अंशांवरती आहे। काल वाशिम शहरामध्ये तब्बल 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। उकाड्यामुळे दुपारच्या वेळी लोकांनी घराबाहेर निघणं टाळल्यामुळे वर्दळीच्या ठिकाणीही शुकशुकाट असल्याचं चित्र आहे। धुळे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून 35 अंशांवरती स्थिरावलेल्या कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याचं दिसतंय। धुळ्यात तापमानाचा पारा आज 41 अंशांवर पोहोचलाय। गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठा बदल झालाय। येत्या काही दिवसात उष्णतेत वाढ होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय। या वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवरती शुकशुकाट पाहायला मिळतोय। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सध्या रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। सर्वत्र उमेदवार जोरदार प्रचारात व्यस्त आहेत। भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी त्यांचे कुटुंबीय मैदानात उतरले। पत्नी प्रियांका कर्डिले, बहीण महापौर ज्योती गाडे या दोघीही प्रचार करतायत। दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ग्रामीण भागामध्ये केलेल्या कामांमुळे नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची भावना प्रियांका कर्डिले यांनी व्यक्त केली। दरम्यान मिळणाऱ्या प्रतिसादाच्या जोरावर अक्षय कर्डिले मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास महापौर ज्योती गाडे यांनी व्यक्त केलाय। आम्हाला उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे। साहेबांनी केलेली कामे, साहेबांनी कमावलेला विश्वास हा आम्हाला जनतेतून भेटतो। आम्ही परवापासून जेवढं फिरलो त्यामुळे आम्ही जेवढ्या भागांमध्ये गेलो तेवढ्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे 100% वाटतं की आम्हीच विजयी होऊ। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्या प्रचारालाही वेग आलाय। नगर आणि पाथर्डी तालुक्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीमध्ये बूथनिहाय आयोजन, जनसंपर्क मोहीम आणि निवडणुकीच्या रणनीतीवरती सविस्तर चर्चा करण्यात आली। सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करत मोकाटे यांना विजयी करण्याचा संकल्पही केलाय। दरम्यान मोकाटे यांनी विरोधकांवर टीका करत तरुण कार्यकर्त्यांच्या बळावर प्रचाराचे जाळे विणले असून भाजप उमेदवाराचे कोणतेही आव्हान आमच्यासमोर नसल्याचं म्हटलंय। या निवडणुकीला वेगळं वळण लागलेलं आहे। इथून मागं मी त्यांच्या विरोधात उभा नव्हतो आणि आता मी ज्यावेळेस हे सगळ्या असंख्य कार्यकर्त्याला घेऊन निवडणुकीला सामोरं जात आहे तर माझ्यापुढं भाजपचं म्हणा, त्यांचे 400 लोक कोणते 40 लोक कुठले प्रचाराला येणार आहेत हे लोकांचं मला काही आव्हान नाही। केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात आता काँग्रेस आक्रमक झाली आहे। मनरेगा योजना बंद करण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय असा आरोप करत आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। प्रत्येक तालुक्यात मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला।
जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष हे मोर्चे काढतील, त्यांच्यावर अन्यायाची लढाई लढेल आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा एक प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या वतीने केला जाईल. अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारसोबत नसल्याचं समोर आलंय. या महत्त्वपूर्ण मुद्द्यावरती सरकार गंभीर नाही, घाईघाईत निर्णय घेतला जात असल्याची टीका माजी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजकुमार बडोले यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अ, ब, क, ड असं उपवर्गीकरण करण्यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर राज्य सरकारने अनंत बदर समितीची स्थापना केली. बदर समितीचा अहवाल अजून सार्वजनिक झालेला नाही, मुद्दे लोकांसमोर मांडलेले नाहीत, लोकांना सूचना देण्यासाठी केवळ 5 दिवसांचा अवधी दिलाय. त्यामुळे सरकारच्या हेतूवरच शंका असल्याचं बडोलेंनी म्हटलं. अशा पद्धतीचा मला वाटते एका आठवड्याचा फक्त कालावधी दिला जात आहे ना, तेही महात्मा ज्योतिबा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यकाळामध्ये हे सगळं म्हणजे लोक त्याच्यामध्ये व्यस्त असताना हे जे केलं जात आहे, तर मला वाटते अत्यंत घाई आणि अत्यंत तातडीनं कुठंतरी हे करण्याचा मागचा काय उद्देश आहे ते पण लक्षात येत नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही बदर समितीच्या अहवालाला तीव्र विरोध दर्शवलाय. हा अहवाल शास्त्रीयदृष्ट्या तयार केलेला नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. वर्गीकरण करताना अ, ब, क, ड हे निकष कोणत्या आधारावर ठरवले असा सवालही आंबेडकरांनी उपस्थित केला. दरम्यान या वर्गीकरणासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहितीही प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. बदर कमिटीचा अहवाल हा पहिल्यांदा जाहीर करा. बदर कमिटीच्या कशा रीतीने त्यांनी असणारं विभाजन केलंय याचं त्यांनी असणारं पब्लिक झालं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की आमचा असणारा बदर समितीला विरोध आहे, तो विरोध आमचा कायम राहणार. कारण का सायंटिफिक स्टडी घेऊन तुम्ही असणारा बाहेर पडलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. शासन याच्याकडे गांभीर्याने बघेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी बाळगतो. मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील दाखल गुन्हे राज्य सरकारने मागे घेतल्यास आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिलाय. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा देश आहे, तो कोणाच्या हुकुमशाहीवर चालत नाही असं म्हणत त्यांनी मनोज जरांगे यांच्यावरती टीका केली आहे. दरम्यान सर्व गुन्हे मागे घेतले जातील असा शब्द सरकारने दिला होता. जोपर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले. गुन्हे तर सरसकटच सरकारला मागे घ्यावा लागणार आहे, पण तसा शब्दसुद्धा सरकारनं दिलेला आहे आणि त्यांनी जर घेतलेच नाही तर मी प्रचंड मोठं आंदोलन उभा करू. महाराष्ट्रातले सगळे गुन्हे सरसकट मागे घेतल्याशिवाय शांत बसणारच नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा देश आहे, हुकुमशाहीवर चालणारा नाही. कोणी एखाद्याने दादागिरी करायची आणि आमचे गुन्हे मागे घ्या, आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही असं करू, आम्ही धमक्या देणं, कारण की हा देश डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर चालत असल्यामुळं कोणी आयऱ्या गायऱ्याने धमक्या देऊन कुणाचे गुन्हे, काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे वापस होत नसतात. जेव्हा लोकांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले, ज्यांनी बीड सारखं शहर जाळलंय, ज्या लोकांनी शांतता भंग केली, गोरगरीब मायक्रो ओबीसीवर हल्ले करण्याचं काम केलंय, या लोकांवरील गुन्हे वापस होऊ शकत नाहीत. आणि वापस जरी झाले तरी आम्ही न्यायालयात जाऊ. राज्य सरकारने जर गुन्हे वापस घेतले तर आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागण्याचं काम करू. गेले काही दिवस भोंदू खराचे अनेक कारनामे बाहेर येत आहेत. मात्र शिर्डी पोलिसांच्या तपासात खरातचा नवा कारनामा समोर आलाय. शिर्डी पोलिसांच्या तपासात भोंदू अशोक खरातने समता पतसंस्थेत उघडलेली खाती बनावट असल्याचं समोर आलंय. मात्र ही खाती उघडताना भक्तांकडनं घेतलेल्या पॅन कार्डचा मोठा फायदा या भोंदूने घेतलाय. पॅन कार्ड काढताना आपली सही अनिवार्य असते आणि पॅन कार्डवर ती सही देखील असते. याचाच फायदा या भोंदू खरातने घेत पॅन कार्डवरती असलेल्या सहीशी साम्य असलेली सही करत समता पतसंस्थेतील 56 लोकांची खाती उघडली अशी धक्कादायक माहिती समोर आली. नाशिकमधल्या भोंदूबाबा अशोक खरातवर लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे एका पाठोपाठ एक गुन्हे दाखल झाले.
एका महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात विरोधात चौथा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याअंतर्गत झालेल्या सुनावणीत खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या चौथ्या गुन्ह्यातील प्रकरणात महिलेचं लैंगिक शोषण, औषध देऊन अघोरी कृत्य आणि गर्भपाताचा समावेश आहे. आज आरोपी भोंदू अशोक खरात याला महिला अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यामध्ये माननीय कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू पोलीस कस्टडीसाठी प्रोड्यूस करण्यात आलेलं होतं आणि सदरची जी तक्रार आहे ती अत्याचारित महिलेने दिलेली असल्यामुळे आणि गुन्ह्याच्या गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन आणि तपासाच्या दृष्टीने माननीय कोर्टाने आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सुरू आहे. अशोक खरात काय करायचा याची कल्पना नव्हती, अशी प्रतिक्रिया अशोक खरातची सासू आणि कल्पना खरातची आई पार्वती शिंदे यांनी एबीपी माझाला दिली. आता माहीतच नाही मला, कोण सांगत तरी भाऊ. कुठे काय नेली, आज 15 दिवस झाले तशी जायले. तसा बेपत्ता आहे, मग ती कुठे त्याचा तपासच नाही. तुमचं फोनवर काही बोलणं झालं नाही ना, माका फोन नाही. पण घरी कोणाला फोन येत असेल? नाही फोनच नाही येत. तिचा फोन बंद आहे. भोंदू अशोक खरातचा एन्काउंटर करतील अशी शंका काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली आहे. तर प्रणिती शिंदेंनी केलेल्या आरोपांचा तपास व्हावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. मात्र यावर काही पुरावे असतील तर द्यावे असं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय. मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील, कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत. एकीकडे आपण महिला आरक्षणाचा विषय आणि तिथे महिलांचं शोषण होत असेल तर मग खरंच काय तुम्ही कोणत्या पद्धतीत आरक्षणवर होतं, पण ते खालपर्यंत जर तुमचे विचारच महिलांच्या विरोधात असतील तर तुम्ही आरक्षण कसं लागू करता. अजूनही मला असं वाटतं काही त्यांना पुरावे बाहेर येणार आहेत, पण मी तुम्हाला सांगते त्याआधी त्यांचं काहीतरी हेच लोक करवतील अशी मी शंका व्यक्त करते. त्यांना जर काही माहिती असेल तर ती चिंताजनक आहे. प्रणिती शिंदे ह्या एक अतिशय जबाबदार खासदार आहेत, अनुभवी आमदार आणि खासदार आहेत. त्या काही बोलल्या असतील तर त्याच्यामागे नक्कीच काहीतरी त्यांना माहिती असेल आणि अशा जर गोष्टी असतील तर ह्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, कारण का ही अतिशय चिंतेची बाब आहे. दरम्यान पुरावे असतील तर ते सादर करावे असं आवाहन मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रणिती शिंदेंना दिलंय. माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती मांडली आणि सर्व राजकीय लोकप्रतिनिधी सर्वांना विनंती केली की तुमच्याकडे काही पुरावे असतील ते तुम्ही SITला द्या. हे पुरावे न येता काहीतरी तोंडाच्या वाफा फेकण्याकरता अलग अलग गोष्टी काही काही लोक करत आहेत. मला वाटतं सेन्सिटिव्ह चौकशीमध्ये अशा प्रकारचे विधानं करून अशा चौकशा भरकवण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधी करतात आहे. त्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये SITकडे माहिती द्या ना, तुम्ही याला एन्काउंटर होणार आहे, त्याचा एन्काउंटर होणार आहे, कशाला असं मीडियामध्ये आपण स्पेस घेण्याकरता या ठिकाणी बोलत असता. सेन्सिटिव्ह प्रकरणाची काळजी घेतली पाहिजे, लोकप्रतिनिधी बोलताना विचार केला पाहिजे. अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. गिट्टी आणि दगडखाणी सुरू ठेवण्यासाठी पैसे मागितल्याचा गंभीर आरोप खाण मालकांकडून करण्यात आलाय. खाण मालक विवेक बिजवे यांच्यासोबतच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. मात्र हे सगळे आरोप प्रमोद गायकवाड यांनी स्पष्ट शब्दात फेटाळलेत. दरम्यान एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. आमच्या संघटनेवर जी शासनाची जबाबदारी होती भरण्याची रॉयल्टी स्वरूपात, आम्ही ते पूर्ण टार्गेट भरल्यानंतरही प्रमोद गायकवाड साहेब आमच्या मेंबर लोकांना त्यांनी ऑफिसमधून अपमानित करून हाकलून दिलं. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी पैशाची मागणी केली व आम्ही त्यांची पैशाची मागणी पूर्ण करू शकलो नाही, म्हणून मला त्यांनी टेलिफोनवर धमकी दिली. त्या रेकॉर्डिंगही माझ्याजवळ आहे अवेलेबल आणि आम्ही आज पोलीस स्टेशनला
MIDC पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची रीतसर तक्रार केली. गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील मलमपाटी गावात लॉईड स्टील खाणीमुळे पर्यावरण आणि शेतीचं नुकसान होत आहे. त्यामुळे खाणकाम मालकांवरती कारवाई करावी अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून केली आहे. स्टील कंपनीच्या लोखंडी खाणीतलं पाणी ओढे नाले सुपीक जमिनीत जात आहे. यामुळे मोठं नुकसान होत आहे. पाण्याचे स्रोत आणि ओढे गढूळ होत आहेत असं राऊत म्हणाले. खाण उद्योगांकडनं राजकीय पक्षांना मिळत असलेल्या पैशांचे आकडे धक्कादायक असल्याचंही राऊतांनी पत्रात म्हटलंय. आणि संपूर्ण प्रशासन हे विकलं गेलं असल्यामुळे खाणींच्या ज्या मालकांच्या तक्रारी कोणी घ्यायला तयार नाही. याचं कारण हे जे उद्योग आहेत या उद्योगांनी सत्ताधारी पक्षांना मोठ्या मोठ्या देणग्या दिलेल्या आहेत आणि इतर राजकीय पक्ष त्यांच्या पेरोलवर आहेत. माझी मागणी आहे की ताबडतोब त्यांचा परवाना रद्द केला पाहिजे. नेरूळमध्ये बनवण्यात आलेल्या जेटीच्या बाजूला खाडी किनारी अनधिकृत फुटबॉल टर्फ उभारण्यामध्ये आलंय. जवळपास 2 एकर जागेमध्ये बनवण्यात आलेल्या फुटबॉल टर्फसाठी कोणत्याही प्रकारची पर्यावरण न्यायालय मँग्रोव्ज विभागाची परवानगी घेतलेली नाही. खाडी किनारी भलं मोठं टर्फ उभारण्यात येऊनही याकडे सिडको आणि वन विभागाने कानाडोळा केल्याचा आरोप पर्यावरण तज्ज्ञांनी केलाय. और ये तो पूरा मतलब रूलों की धज्जियाँ उड़ाना है कि सिडको जो एक गवर्नमेंट अथॉरिटी है जिसका काम है कि जो भी लॉ पास हुआ है उसको फॉलो करना. मैंग्रोव बफर जोन में काम के लिए परमिशन लगती है कोर्ट की. ये जेटी बनी है उसमें कोर्ट की परमिशन से बना है, लेकिन यहाँ पर तो कोई परमिशन नहीं है. काम हो रहा है इसमें तो कोई पब्लिक इंटरेस्ट नहीं है. और ये मतलब इट शोज़ दैट कि सिडको को किसी भी लॉ की किसी भी चीज़ की डर नहीं लगती और वो लोग सोचते कि क्या है कुछ होगा तो हम तो दूसरे डिपार्टमेंट में चले जाएंगे. मुंबईत एकाच दिवशी 3 जणांची हत्या करण्यात आली. दादर खेरवाडी माटुंगा परिसरात या हत्या झाल्या आहेत. दादरमध्ये अंकुश आंबेकर या तरुणाचा गौरव सनस याच्याशी वाद होता. यानंतर अंकुशला 10 जणांनी त्याच्या पत्नीसमोरच मारहाण केली आणि यात अंकुशचा मृत्यू झाला. या प्रकरणी दादर पोलिसांनी 10 पैकी 7 आरोपींना अटक केली आहे तर 3 जणांचा शोध सुरू आहे. तिकडे माटुंग्यात पार्किंगच्या वादातनं 2 जणांनी नरेश वाघेला या ज्येष्ठ नागरिकाची हत्या केली. टीटी ब्रिजखाली वाहनं उभी करू नये यासाठी वाघेला आरोपीला सांगायला गेले. दोन्ही आरोपींची वाघेला यांच्यासोबत शाब्दिक चकमक झाली आणि यात वाघेलांना मारहाण झाली आणि त्यात त्यांचा जीव गेला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर तिसरी हत्या खेरवाडीत झाली आहे. जुन्या शाब्दिक वादातनं अभिनव चौधरी याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केल्याची घटना कळतीये. दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जातोय. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांसाठी विवाहितेचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. सारोळे गावातील या घटनेत सोनाली प्रतीक शिंदे या महिलेचा मृत्यू झालाय. माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून पती आणि सासूकडनं छळ होत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. या प्रकरणी पती प्रतीक शिंदे आणि सासू भामाबाई उर्फ वंदना शिंदे यांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि दोघांनाही अटक करण्यात आली आहे. अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या सोनालीला हुंड्याच्या कारणावरून त्रास दिला जात असल्याची माहिती आहे. दरम्यान शवविच्छेदन अहवालामध्ये गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. यवतमाळच्या आर्णी ते सावळी मार्गावरल्या केळझरा कोमटी शेतशिवारामध्ये अघोरी कृत्याचा प्रकार उघडकीस आलाय. त्यामध्ये कापलेला कोहडा, साडी, नारळ, लिंबू याच्यासह इतर साहित्य दिसून आलंय. विशेष म्हणजे 4 ते 5 कापडी बाहुल्या आणि पासपोर्ट साईजचे फोटोजही दिसलेत. दरम्यान या घटनेची माहिती नागरिकांनी आर्णी पोलिसांना दिली आणि त्यावरून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण पूजेचं साहित्य जप्त केलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अहिल्यानगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने भेसळयुक्त कुल्फीच्या विरोधात कारवाई केली. तब्बल 1856 पॅकेट्सची कुल्फी जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही पॅकेट्स नामांकित कंपनीची आहेत. यामध्ये वनस्पती तेल आणि फॅटचा वापर करण्यात आलाय असं लक्षात आलंय. अन्न सुरक्षा आणि मानदे कायद्यानुसार आईस्क्रीम आणि कुल्फी या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचं वनस्पती तेल किंवा फॅट वापरायला सक्त मनाई आहे. मात्र तपासणी दरम्यान संबंधित कुल्फीमध्ये अशा घटकांचा वापर होत असल्याचं निदर्शनास आलं, अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिली. या प्रकरणी संबंधित कंपनीला खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत. नियमभंग सिद्ध झाल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे केवळ एक दिवस नसून तो समता, न्याय आणि बंधुत्वाचा उत्सव आहे. त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आजही समाजाला प्रगतीची दिशा दाखवतो. संविधान रचयिते बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर आज भीमसागर उसळला. भीम बांधवांनी चैत्यभूमीवर मोठी गर्दी केली होती. दरम्यान राज्यपाल जिष्णुदेव शर्मा, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री आशिष शेलार, छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकर यांनीही अभिवादन केलं.